आगमन झालेलं आहे, त्याबरोबरच संपूर्ण पुणे शहर जे आहे ते भक्तिमय वातावरणात न्हाऊन गेलेलं पाहायला मिळतंय. आत्ता जर तुम्ही पाहिलं तर मी संचेतीच्या पुलावरती उभी आहे. या ठिकाणी हे सगळे वारकरी आहेत जे पूर्ण पंढरपूरपर्यंत जाणार आहेत आणि अतिशय छान वाजत गाजत हरिनामाच्या गजरात हे सगळेजण आता पंढरपूरच्या दिशेने निघालेले पाहायला मिळतात. यातल्या काही वारकऱ्यांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. अभंग छान छान गात आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. बाबा किती वर्ष वारी करता? जनार्दनी एकपणा उभा किती वर्ष वारी करता? माय जगन्नाथ बाप जगन्नाथ 30-32 वर्ष झाले. 30-32 वर्ष झाले वारी करायला. जुनी वारी आठवते का? जुन्या वारीत आणि आताच्या मध्ये काय फरक जाणवतो का? फरक आहेच ना. काय वाटतं वेगळं? अगोदरच्या जुन्या वारीमध्ये वार करायला सगळ्या फरशा होत्या खांद्यावर. आता सगळ्या रेडीमेड बॅगी निघालेल्या आहेत. बॅगी निघाल्या आता. अजून काय वाटतं? तरुण मुलं खूप सहभागी होत आहेत आता हो वारीमध्ये. हो होत आहेत. मग वारीतली तुमची एखादी अशी आठवण आहे का जी आयुष्यभर लक्षात राहील? कधीतरी विठ्ठल दिसला असं वाटलं असेल? वा विठ्ठल दिसतो नाही तर कसं आहे तर डोळे झाकून त्याला बघितल्यावर बरोबर दिसतो. जगस्थळी भरला. वारी का करावी असं तुम्हाला वाटतं? तुम्ही एवढे वर्ष वारी करायलाच पाहिजे. नामदेव महाराजांना साक्षात पांडुरंगानं सांगितलेलं आहे, आषाढी कार्तिकी विसरू नका मज आणि सांगत असे गुज पांडुरंग. त्यामुळे आपल्याला ह्या दोन वारीला येणं गरजेचं आहे. एखादा आम्हाला अभंग किंवा काही कीर्तन भजन काहीतरी म्हणून दाखवाल छान? बर अरे हरी माझ्या सख्यान बाळ रडता राहीना. हरी हरी माझ्या सख्यान बाळ रडता राहीना. हरी हरी माझ्या सख्यान बाळ रडता राहीना. हरी हरी माझ्या सख्यान बाळ रडता राहीना. मागेलते खाया देते पर्या उगा राहीना. हरी हरी माझ्या जगन बाळ रडता राहीना. हरी हरी माझ्या रडत कुंद कुंद नेत्रातून वाहे बिंद. नेत्रातून वाहे बुंद पर्या उगा राहीना. हरी हरी माझ्या जगन बाळ रडता राहीना. सर्वांगे सुटला गाम एका जनार्दनी प्रेम यशोद्याची माईना. हरी हरी माझ्या सख्यान बाळ रडता राहीना. हरी हरी माझ्या सख्यान बाळ रडता राहीना. रडता राहीना. रडता राहीना. बाळ रडता राहीना. हरी हरी माझ्या सख्यान बाळ
सगळ्यांनी सादर केलात. मात्र याचा अर्थ काय, याचं निरूपण काही सांगू शकता का? याचा अर्थ काय? ज्या वेळेस कृष्ण रडत होता त्यावेळेस यशोदा त्याला पहिल्या चरणामध्ये सांगितलेलं आहे की नाना परी समजावी ते. खूप प्रयत्न केले त्याला समजावून पण तो काही रडताना राहिला नाही. आणि नाना परी समजावी ते मागेल ते खाया देते. लोण्याचा गोळा सुद्धा त्याला खायला द्याला पण तरी तो रडताना राहिला नाही. या पहिल्या चरणाचा अर्थ असा होतो. आणि दुसरा चरण आहे की रडताना आहे ना असा स्पंदून रडत होता तो. आपण नाही का एखाद्या लेकराला दाग दाखवला तर असं स्पंदत होते, स्पंदून रडत होतं ते, म्हणजे खूप रडत होतं याचा अर्थ असा होतो. तर ते स्पंदून रडत असताना त्याच्या नेत्रातून आहे ना पाण्याचे बूंद वाहत होते. असा हा दुसऱ्या चरणाचा अर्थ आहे. आणि पोटी धरून या तिसऱ्या चरणाचा अर्थ आहे पोटी धरून या धम्म सर्व अंगी सुटला घाम. बाळ रडायला लागलं म्हणून यशोदेच्या अंगाला घाम आला. पोटामध्ये आचा हे कवा रडताना राहील पण ते राहत नव्हतं असं यशोदा माता या एकनाथ महाराज या गवळणीमधून सांगतात. नक्कीच मावशी, तुम्ही काय सांगाल, किती वर्ष वारी करताय? मी 15 वर्ष झाले मी वारी 15 वर्ष झाले. कसा अनुभव असतो एकंदरीत? अनुभव खूप येतो. जसं आम्ही वारीला आलो तसं आमच्या जीवनामध्ये एक एक म्हणजे पाहायला भेटतं आम्हाला. कोण व्यक्ती कसं बोलतो, कोण कसं बोलतो, कोण कसं वागतं आमच्याशी, हे आम्हाला सगळं काही हे झालेलं आहे, अनुभव आलेला आहे. मग नवीन जी मुलं वारीमध्ये येतात त्यांना काय सांगाल तुम्ही? यायला पाहिजे, वारी करायला पाहिजे? वारी करायला पाहिजे नवीन मुलांनी. नक्कीच आपण बघतोय की प्रचंड उत्साह आहे या सगळ्या वारकऱ्यांमध्ये. असे खूप वारकरी म्हणजे लाखोंच्या संख्येने वारकरी पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि सगळ्यांमध्येच अगदी अशाच पद्धतीचा उत्साह आहे, आनंद आहे. गवळणी म्हणल्या जातात, अभंग म्हणले जातात, कीर्तन भजन म्हणली जातात आणि अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये पालखीचे हे जे 2 दिवस पुण्यामधले आहेत हे अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडत असलेले दिसून येतात. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेरघरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स. अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यताप्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 9223002070 किंवा 9223002071.